नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। येत्या 29 जुलैला नागपंचमी हा सण येणार असून नागपंचमी साजरी करण्यासाठी नागदेवतेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर पटकन आपण नोंद करून घेऊया नागपंचमीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि यावर्षीची नागपंचमी अत्यंत आनंदाने आणि उल्हासाने साजरी करूया। तर इथे आपण पाहू शकतोय सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही विड्याची पाने आणि सुपारी देखील गणपती बाप्पा म्हणून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला लागणार एक चौरंगावरती आपल्याला लागणार एक नागदेवतेची मूर्ती। तुमच्याकडे मूर्ती मातीची नसेल तर तुम्ही धातूची वापरू शकता। मातीच्या मूर्तीला आपल्याला विसर्जन करावे लागते, धातूची मूर्ती तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता। त्यानंतर एक दिवा, तसेच कुंकवाचा करंडा ज्याच्यामध्ये असेल हळद कुंकू आणि अक्षता, आणि आपल्याला लागणार आहे वस्त्रमाळ। वस्त्रमाळ मार्केटमध्ये अवेलेबल असते किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल तर वस्त्रमाळ कशी बनवावी याचा व्हिडिओ आहे। कलावा, तसेच धूप, अगरबत्ती, कापूर। त्यानंतर आपल्याला लागणार आहे तांदूळ किंवा अक्षता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पंचामृत। आपल्याला लागणार आहे दूध साखर नैवेद्याकरिता। तसेच आपल्याला लागणार आहेत दुर्वा नागदेवतेला वाहण्यासाठी। नागपंचमीच्या सणाकरिता बरेच मंडळी जिवंत नागही घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात, परंतु घरामध्ये आपण मातीच्या नागदेवतेची पूजा करतो। काही फुले। मातीचा नागदेवतेची पूजा ही सायंकाळी आपल्याला विसर्जन करायला लागतो नागदेवता। आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे असे आपल्याला लागणारे साडीच्या लाह्यांचा नैवेद्य, कारण की या नागपंचमीच्या पूजेमध्ये लाह्यांना अतिशय महत्त्व आहे आणि ते नैवेद्याला आपण दाखवत असतो नागदेवतेला। तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला इतक्या सगळ्या वस्तू जमा करून घ्यायच्या आहेत आणि नागपंचमीचा व्हिडिओ आपण यानंतर प्रसारित करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।